सिद्धार्थ मैदान क्रमांक 2 वर चालू असणारा सामना आपण पाहतोय. 5-5 चढाया या दिल्या जातील. अतिशय जबरदस्त पकड पाहायला मिळाली आहे. अप्रतिम पकड पाहायला मिळाली आपल्याला उजळे संघाच्या या खेळाडूकडून. आणि नक्कीच 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडूला मात्र इथं जिरबंद करण्यात यशस्वी होतोय उजळे संघाचे खेळाडू. प्रत्युत्तर पंचांकडून आवाज येतोय. पाहतोय आपण 5-5 एंट्री चढाई घेऊन जातोय. 5 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू उजळे संघाचा पनवेलच्या रणांगणामध्ये साहस कशी झुंज देताना पाहावं लागेल. अतिशय जबरदस्त चुरशीचा सामना पाहतोय आपण. अटीचा टटीचा हा सामना आणि इथं मात्र गुण प्राप्त होतोय पनवेल संघाला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा पंचांचा आवाज येतोय. जर्सी परिधान नंबर असेल पनवेल संघाचा चढाईपट्टू उजडेच्या रणांगणामध्ये पाहतोय आपण. 1 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू अतिशय जबरदस्त चढाई हाताने गडीपाड्याचा प्रयत्न आणि यश प्राप्त करतोय. पुन्हा एकदा चढाईवर 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. चला बेडकल संघ लवकर या जरा मैदानात. पनवेल संघाचा चढाईपट्टू 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू उचडेच्या रणांगणामध्ये येतोय. पाहूया सातासे कशी झुंज देताना. खोलवर चढाई सुंदर चढाई 2 गुण प्राप्त केलेले आहेत. त्याच दरम्यान आपण व्यासपीठावर उपस्थित अगदी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस. आज सरचिटणीस म्हटलं की नक्कीच आम्हाला जेव्हा जेव्हा सरचिटणीसचं नाव ऐकले की आम्हाला आठवण सातत्याने होणारी ती म्हणजे कणखर नेतृत्व असणारे आमचे स्वर्गीय प्रशांत भाऊ पाटील. अगदी भाऊंनी हा पद खऱ्या अर्थानं आज चांगल्या पद्धतीने पार पडला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज तालुका अध्यक्ष होत असताना तालुक्याचं कामकाज पाहिलं आणि तालुक्याचं कामकाज पाहत असताना आज महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या बेडकर गावाचे सुपुत्र मनोजजी भगत यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतो या सूर्यकांतजी ठाकूर आपणास की आपल्या शुभ हस्ते आपण मनोजजी भगत यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. क्रिकेट समीक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते आमचे मार्गदर्शक सातत्याने युवकांना आज चांगलं मार्गदर्शन मैदानाच्या बाहेर केले जाते असे आमचे मनोजजी भगत. राजकीय पटलावरील एक खूप मोठं व्यक्तिमत्व. जरा जोरदार ताल्याने स्वागत करायचं आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आज चांगलं कामकाज पाहिलं जाते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून उरण तालुका सरचिटणीस पहिल्यांदा कामकाज पाहिलं आणि तदनंतर आता थेट रायगड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी देण्यात आली. असे आमचे सन्माननीय आमचे लाडके खऱ्या अर्थानं भूषणजी ठाकूर यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतोय सन्मानाकरिता सूर्यकांतजी ठाकूर नवकिरण क्रीडा मंडळाचे कार्यवाहक त्याच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा, सन्मान आपल्या कलेचा, सन्मान आपल्या खऱ्या अर्थाने सेवेचा, सन्मान आपल्या राजकीय पटलावरील खऱ्या अर्थानं खणखर बाण्याचा. जोरदार करणे स्वागत करायचं आहे मनोज भगत. तदनंतर मग आपण पाहतोय भूषणजी ठाकूर यांचा होणारा हा सन्मान. नक्कीच पुढील वाटचालीसाठी दोन्ही बंधूंना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चांगलं कार्य आपल्या हातातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. ओव्हर टू अलंकार सर आले. आदरणीय अक्षयजी नरेश ठाकूर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
खरोखर जबरदस्त खेळ उचेडी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिला. आपल्यासाठी मित्रांनो इतकंच सांगेल की जिंकता जिंकता हारलो या हारल्याची मला खंत नाही, की जिंकता जिंकता हारलो या हारल्याची मला खंत नाही, पुन्हा उडेल आणि पुन्हा लढेल, कारण शांत बसायला मी काही संत नाही. सुजित म्हात्रे आपल्याला खूप खूप शुभेच्छा.